नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन। बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धव्य व्यवसायिना। तैसे ईश्वरा वाचूनी काही जिये अनेक लानी नाही। ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 41व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत। या अगोदर भगवंताने भक्तराज अर्जुनाला आत्मतत्वाविषयीचं प्रतिपादन करणारं ज्ञान विस्ताराने प्रतिपादन करून सांगितलं आहे। आता त्याच ज्ञानाचा विचार निष्काम कर्मयोगाच्या संबंधाने तू श्रवण करावा अशी भगवंताने एक प्रकारची अर्जुनाला प्रार्थना केली किंवा प्रतिज्ञा केलेली आहे। शृणु याचा अर्थ आज्ञाच केलेली आहे की अर्जुना, आतापर्यंत सांख्यविषयक अर्थात आत्मतत्वाच्या विषयी मी तुला ज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे, परंतु तेच ज्ञान आता योगाविषयी श्रवण कर। योग शब्दाचा एक अर्थ तो साधन। आत्मतत्वाच्या प्राप्तीकरिता आत्मज्ञान असावं लागतं आणि त्याही आत्मज्ञानासाठी अंतःकरण शुद्धी नावाचं साधन संपादन करावं लागतं। अर्थात अंतःकरण शुद्धी जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी निष्काम कर्म हाच उपाय आहे। निष्काम कर्माचा विचार मी तुला सांगतो। या निष्काम कर्म करण्याच्या बुद्धीने संपन्न झाला असता सर्व प्रकारच्या पाप आणि पुण्याचं, धर्म आणि अधर्माचं असणारं जे बंधन आहे या कर्माच्या बंधनातून तू चांगल्या प्रकारे मुक्त होशील। बुद्ध्यायुक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी। आणि या कर्माच्या असणाऱ्या बुद्धीचं स्तवन परमात्म्याने पुढे 40व्या श्लोकामध्ये सांगितलं। या कर्मामध्ये आरंभाचा नाश होत नाही, कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय लागत नाही आणि स्वल्प जरी या धर्माचं अनुष्ठान केलं तर संसाराच्या महान भयातून तारणारं ही निष्काम कर्मयोगाची आणि अंततोगत्वा ज्ञानाची असणारी बुद्धी आहे। आता या मोक्ष मार्गामध्ये 2 प्रकारची बुद्धी आहे। एक आहे व्यवसायात्मिका बुद्धी आणि दुसरी आहे अव्यवसायात्मिका बुद्धी। भगवान म्हणतात व्यवसायात्मिका म्हणजे निश्चय करणारी बुद्धी एकच आहे किंवा ज्या बुद्धीचं साध्य एकच ठरलेलं आहे त्याला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात। आणि ज्या बुद्धीचे असणारे साध्य अनेक प्रकारचे आहे, म्हणजे जिच्यामध्ये कामना अनेक प्रकारचे आहे, साध्य अनेक प्रकारचे आहे किंवा ध्येय अनेक प्रकारचे आहे, त्याला अव्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात। जर या श्लोकाचा आपण आपल्या जीवनाशी विचार केला तर बहुधा मृत्यूलोकातली असणारी मान्यता आणि परमार्थामध्ये असणारा सिद्धांत याचा विचार केला तर आपल्या जीवनातली तफावत आपल्याला लक्षात येते। ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती वाई पडिला सापे। जो अभिलाष भारी दडपे तया ती सज्ञान म्हणती। हे मृत्यूलोकीचे ओ फराटे हे त्या ओळीचं ध्रुवपद आहे। या मृत्यूलोकातल्या सगळ्या मान्यता अध्यात्माच्या उलट आहे। जो फार विषय विलासामध्ये गुंफला जातो म्हणजे अडकतो, गुंतला जातो, लोक म्हणतात वा वा तो आता फार आनंदात आहे बरं, तो नंदनवनामध्ये राज्य करतो आहे। म्हणजे ज्याचं अंतःकरण अनेक प्रकारच्या विषयाच्या जाळ्यामध्ये अडकलेलं आहे। मृत्यूलोकातली मान्यता त्या संबंधाने काय आहे की वा तो आता खऱ्या आनंदाला प्राप्त झाला असं म्हणतात की नाही। आणि ज्याच्या मनामध्ये अभिलाषांचं भार ओझ आहे, लोक म्हणतात वा वा त्याच्यासारखा सज्ञान विद्वान जगामध्ये दुसरा कोणता नाही। अध्यात्मातली मान्यता वेगळी आहे आणि व्यवहारातली मान्यता वेगळी आहे। अध्यात्मातली मान्यता आहे ज्याच्या जीवनामध्ये साध्य एकच ठरलेलं आहे त्याला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात। ती सद्बुद्धी आहे, सद्वासना आहे आणि विचारशूर असणारे पुरुष आपल्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी याची अनेक प्रकारे अपेक्षा करतात बरं। पार्थाभोवती परी
हे अपेक्षीचे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सदवासना. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा पहिल्या अध्यायामध्ये सांगायचे बुवा, ग्रंथ कोणता श्रेष्ठ आहे, या ग्रंथाचं वाचन कोण करतं, ग्रंथाची अपेक्षा कोण करतं, यावरून ग्रंथाचं महत्त्व ठरत असतं. पहिल्याच अध्यायामध्ये ओवी बघा, जे अपेक्षीचे विरक्ती, सदा अनुभवीचे संती, सोहम भावी पारंगती रमीचे जेथ. या भगवद्गीतेची अपेक्षा कोण करतात, विरक्ती अपेक्षेचे. हे विलक्षण भाव आहे बरं. विरक्त त्याला म्हणतात ज्याला कोणतीच अपेक्षा नाही, पण त्या विरक्त पुरुषांकडून भगवद्गीतेची अपेक्षा केली जाते. जे अपेक्षेचे विरक्ती. आपल्याला या ठिकाणी व्याघात दिसू शकतो. विरक्त असेल तर अपेक्षा कशी, आणि अपेक्षा असेल तर विरक्त कसा. याचा अर्थ असा करायचा, विरक्त आहे का संसाराची अपेक्षा नाही, आणि अपेक्षा काय आहे परमार्थाची आहे. परमार्थामध्ये अपेक्षा होऊ शकते. तैसे ईश्वरा वाचून काही, जी आणिक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. परंतु ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. इतर पाषाणाप्रमाणे जसा परीस प्राप्त होत नाही, इतर पेय पदार्थाप्रमाणे अमृताचा थेंब मिळत नाही, तशी दुर्लभ असणारी ही सद्बुद्धी इतर बुद्धीप्रमाणे विपुल प्रमाणामध्ये सापडत नाही. भगवंताला सुद्धा असं म्हणावं लागलं ना, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. हजारो मनुष्यांच्या समूहामध्ये कोणीतरी माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. त्या प्रयत्न करणाऱ्यांच्यामध्ये कोणीतरी विरळा मला जाणतो. माम तत्वतः वेत्ती. तत्वतः म्हणजे खऱ्या अर्थाने मला जाणतो. आणि जाणणं हे बुद्धीचं कर्म आहे. बुद्धी जाणू शकते, बाकी अंतःकरणाची कोणती वृत्ती बुद्धिवृत्तीला सोडून जाणण्याकरता समर्थ नाही. म्हणून तर त्याला आपण बुद्धी असं म्हणतो ना. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. जिच्यामध्ये बोध होतो त्याला बुद्धी म्हणतात, आणि जी मान्य करते त्याला मती म्हणतात. हे सगळे आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचेच प्रकार आहे. काहींच्या ठिकाणी मती असते तर काहींना बुद्धी असते, काहींची प्रज्ञा, काहींची मेधा, काहींच्या ठिकाणी पुन्हा ऋतंभरा प्रज्ञा, असे त्याकरता शब्द वापरले जातात. सत्य असणाऱ्या परमात्म्याला जे आपल्यामध्ये धारण करू शकते त्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. ऋतम हा शब्द परमात्मवाचकच आहे, आणि त्याने जी ओतप्रोत भरून गेली आहे ती आहे ऋतंभरा प्रज्ञा. हे सगळे बुद्धीचे प्रकार. पण सत परमात्म्याला जाणण्याकरता असणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. त्या बुद्धीचं साध्य काय, जी परमात्मा अवधी नाही. परमात्माची चकार वापरलाय ज्ञानोबारायांनी. परमात्मा शेवट आहे असं नाही, परमात्माच शेवट आहे. अवधी म्हणजे शेवटची मर्यादा. याचा अर्थ परमात्म्या वाचून इतर विषयामध्ये ती समर्थ होऊ शकत नाही. जेव्हा अध्यात्मज्ञानाचा विचार येतो तर त्या अध्यात्मज्ञान कशाला म्हणतात, ज्या ज्ञानाच्या द्वारे परमात्मा नावाचं तत्त्व अवगत होतं त्यालाच खऱ्या अर्थाने ज्ञान असं म्हणतात. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचुनी आणे, जे भवस्वर्गादी ज्ञानी, ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चयो केला. या 13व्या अध्यायामध्ये येणाऱ्या 2 ओव्या आणि प्रस्तुत असणाऱ्या प्रकरणातला विषय जवळपास सारखाच आहे. एका परमात्मा तत्वाला जाणणारं ज्ञान खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. आणि व्यवहारामध्ये आपल्या हे लक्षात येतं, ज्याच्याकडे परमार्थिक ज्ञान आहे तो व्यक्ती व्यावहारिक परिस्थितीने जरी विपन्न अवस्थेमध्ये असेल तरी समाधानी राहू शकतो. आणि याच्या उलट एखाद्याकडे भौतिक सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे, फक्त अध्यात्मज्ञानाचा अभाव आहे, तो मनुष्य कायम खेदामध्ये राहू शकतो. हे फार जास्त काही त्याला तपासणी करायची गरज नाही. त्याच्या प्रसन्नतेवरून, मनाच्या समाधानावरून या गोष्टी जाणता येतात. अंतरंगामध्ये ज्याला समाधान मिळतं तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहू शकतो. ज्याला आतमध्ये समाधान मिळत नाही त्याला बाहेरचा कोणताही पदार्थ संतुष्ट किंवा समाधानी करूच शकत नाही. समाधान ही फक्त अध्यात्मज्ञानाचाच विषय आहे. जे माणसं म्हणतात ना आम्ही व्यवहारातल्या ज्ञानाने समाधानी आहे,
हा त्यांचा फार मोठा भ्रम आहे आणि ते भ्रमामध्ये स्वतःला समाधानी समजतात. त्यांचं समाधान बिघडतं. परिस्थितीमध्ये बदल झाला की मनस्थितीमध्ये बदल होतो आणि परिस्थितीच्या बदलावर ज्याच्या मनस्थितीमध्ये बदल होत असेल समजून घ्यावं तो व्यवहारातल्या भ्रमामध्ये जगतो आहे. परिस्थिती कशी जरी आली तरी मनस्थितीमध्ये बदल होत नसेल तर तो खऱ्या अर्थाने अध्यात्मज्ञानी पुरुष आहे. आणि परिस्थिती हा सगळा भाग आपल्या कर्माचा, प्रारब्धाचा आहे. प्रारब्धाचा धनुष्यातून सुटलेला बाण आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद् यदि तदा दुःखैर न लिप्येरन नलराम युधिष्ठिरः. अवश्य घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या घडतच असतात, त्याचा प्रतिकार करता येत नाही. आणि जर प्रतिकार झाला असता तर प्रभू रामचंद्र, नलराजा आणि युधिष्ठिर असणारे धर्मराजे हे दुःखाने लिप्त झालेच नसते. यांच्यासारखे धर्मात्मा, पराक्रमी, साक्षात प्रभूचे अवतार दुसरे कोण आहे? पण अवश्य भावी असणारी घटना तिचा प्रतिकार करता येत नाही. भाव काय? परिस्थिती नाही बदलत, बदलू शकते मनस्थिती. आणि मनस्थिती जर बदलली तर त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. जी परमात्माची अवधी, परमात्म तत्वच प्राप्त करायचं, सा काष्ठा सा परागती. ज्याच्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही, ज्याच्या पलीकडे गंतव्य नाही, ज्ञातव्यसुद्धा नाही, तर भोक्तव्य कसं असणार आहे? अशा प्रकारची एक वस्तू आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याला परमात्माची अवधी असं म्हणतात. ज्याप्रमाणे गंगेला निरंतर अखंड समुद्राची प्राप्ती हे ध्येय ठरलेलं आहे, तैसे 42 क्रमांकाची ओवी. ईश्वरा वाचून काही जी अनेक लानी, लानी म्हणजे शेवट, सीमा, पर्यवसान किंवा अंतिम असणारी भूमिका, जी अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. अर्जुना, जगतामध्ये तीच एक बुद्धी आहे. कोणती? जे ईश्वर तत्वाला जाणते, ईश्वर स्वरूपाला प्राप्त करते, त्यालाच एक बुद्धी, एकच बुद्धी आहे. आणि या बुद्धीने संपन्न आहे तोच खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे. बरं, भागवतामध्ये जेव्हा देवर्षी नारदांना या सनकादिकांची भेट झाली तेव्हा त्यांच्याकरता देवर्षी नारदांनी हा शब्द वापरला आहे. भवन्तो योगिनः सर्वे बुद्धिमन्तो बहुश्रुताः पंचहायन संयुक्ता पूर्वेषामपि पूर्वजाः. त्यांचं वर्णन भागवतामध्ये केलं आहे. बरं सगळं. सदा वैकुंठनिलया हरिकीर्तन तत्पराः लीलामृतरसोन्मत्ताः कथा मात्रैकजीविनः हरिशरणमेवं हि नित्यं येषां मुखे वचः अतः कालसमादिष्टा जरायुष्मान्न बाधते. या 3 श्लोकामध्ये सनकादिकांचं वर्णन केलं आहे. हे सर्व आपल्या पूर्वजांचेही पूर्वज आहे, पण कायम 5 वर्ष वयाने संपन्न, 5 वर्षाच्या बालकाप्रमाणेच राहतात. हे सनकादिक चौघही भावंड कायम. त्यांचं वर्णन कसं आहे? बुद्धिमंतो. का बुद्धिमंत? का? एका परमात्म तत्वा वाचून बाकी कशाला न जाणणारी जी बुद्धी, आणि त्या बुद्धीने ते संपन्न आहे. बहुश्रुताः, सदैव वैकुंठामध्ये राहणारे, हरीचं कीर्तन करण्यामध्ये तत्पर असणारे, देवाच्या लीला यातून पाझरणारं अमृत आणि ते अमृताचं रसपान करून उन्मत्त झालेले, कथा करायला भेटलं की हेच त्यांचं जगण्याचं साधन आहे. कथा मात्र एक जीविनः शब्द फार गोड वापरलं आहे. बरं, कथा मात्र शब्दाने बाकीची सगळी प्रयोजन सोडून दिलेली आहे. कथा एवढंच एक प्रयोजन आहे. कथा मात्र एक जीविनः. बाकीचं मग ते सुपाऱ्या वगैरे ते नाही घेत. ते कथा मात्र एक जीविनः असं त्यांचं वर्णन केलं आहे. बुद्धिमंतो एवढं सांगायचं आहे. आणि कायम हरिशरणम, हरिशरणम या मंत्राचा जप करता म्हणून कालाने संपन्न असणारी जरा नावाची अवस्था त्यांना कधीही बाधा पोचवित नाही. म्हणून ते कायम 5 वर्षाचे असतात. का बरं? बुद्धिमंतो. ईश्वरा वाचून ज्या बुद्धीला इतर कोणतेही पदार्थ प्राप्त करण्याची अपेक्षा नाही. आपल्याला कठोपनिषदामध्ये विचार येतो. ते नचिकेता यमाच्या दरबारामध्ये गेले आणि 3 दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. म्हणून यमराजाने विचारलं, नचिकेता, मी तुला 3 रात्री जागल्यामुळे 3 वरदान देतो आहे, मागून घे.
मग त्या नचिकेताने पहिलं वरदान मागितलं की मी माघारी गेल्यानंतर माझे वडील माझ्यावर नाराज होऊ नये, म्हणजे काही हरकत नाही, प्रसन्न होतील. दुसऱ्या वरदानामध्ये अग्निविद्या समजावून घेतली आणि तिसऱ्या वरदानामध्ये मला आत्मतत्व किंवा आत्मज्ञान सांगा असा एक प्रश्न विचारला. त्या नचिकेताच्या अंतःकरणाची परीक्षा करण्यासाठी यमराजाने सांगितलं, तुझं वय फार लहान आहे, आत्मज्ञानाला सोडून बाकी तू जगातलं काही पण मागून घे, ते मी तुला देतो आहे. इंद्रालाही मिळणार नाही असे भोग देतो आणि जोपर्यंत तुझं मन तृप्त होणार नाही तोपर्यंत तुला ते भोग भोगायचे स्वातंत्र्य राहील. इंद्राला तरी पुण्याच्या जोरावरच भोग मिळतात, पण तुझी अपेक्षा जोपर्यंत असेल तोपर्यंत मी तुला भोगाचं सामर्थ्य देतो, फक्त आत्मज्ञानाचा तेवढा प्रश्न विचारू नको. नचिकेताने सांगितलं, मला बाकी काहीच नको, द्यायचं असेल तर फक्त आत्मतत्वज्ञानच द्या, तैसे ईश्वरा वाचून काही, जी अनेक लाने नाही ते एकची बुद्धी पाही. अर्जुना जगतामध्ये ती एकच बुद्धी आहे की जे परमात्म्याला विषय करते त्याला व्यवसायात्मिका एका निश्चयाने संपन्न असणारी बुद्धी असं म्हणतात. ती एकच बुद्धी आहे आणि त्या बुद्धीने संपन्न पुरुषच खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे. आणि बाकी मग बाकीच्यांची व्यावृत्ती ज्ञानोबाऱ्या पुढे करतात. येरते दुर्मती जे बहुता सेवी करती तेथ निरंतर रमते अविवेकीये मनोनितया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. या सगळ्या ओव्यांचा विचार केला तर या सगळ्या आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याच्याच ओव्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपली परीक्षा कुठं होते आहे किंवा कोणत्या ओव्यामध्ये आपण लागू होतो तर कोणत्या ओव्यामध्ये आपला संबंध लागणार नाही. अर्थात गुरुवारी बाबा सांगत असतात, संतांची अक्षर ही दर्पणस्थानी आहे आणि यामध्ये आपण आपलं जीवन पाहायचं आहे. ज्याप्रमाणे आपण आरसा पाहतो आणि आरसा पाहिल्यानं लक्षात आलं की गंध आपला चुकला आहे तर आपण आरशात सरळ नाही करत, आपण आपल्या कपाळावरचा गंध सरळ करतो. तसं आपण ओव्यामध्ये पाहायचं आणि ओव्यात नाही बदल करायचा ओव्यात नाही बदल करायचा, बदल आपल्या जीवनात करायचा आहे. कारण प्रत्येक ओवी म्हणजे काय आहे, हा आरसा आहे. बऱ्याचदा आपल्या जीवनातल्या काही घटना घडतात आणि आपण जर ओव्यामध्ये पाहिलं तर कधी कधी संतांचे शब्द हे आपल्याला फटकारतात बघा. लक्षात येतं ते आपल्या प्रामाणिक असेल तर, आणि अप्रामाणिक असेल, दांभिक व्यक्ती असेल तर तो मान्य करत नाही. संत आहे ते सत्यच बोलणार ना. ज्ञानोबराय तरी एवढे तीक्ष्ण नाही बोलत जेवढे जगद्गुरु तुकोबाराय तीक्ष्ण बोलतात. फार तीक्ष्ण बरं. अगदी दांभिक व्यक्ती तर टिकूच शकणार नाही. तुकोबाराय म्हणतात बघा, तोपर्यंत समुद्र गर्जना करतो जोपर्यंत अगस्त्य ब्राह्मण दिसत नाही, तसे जगातले लोक तोपर्यंतच माळा मुद्रा भूषण धारण करतील जोपर्यंत तुकोबारायांशी गाठ पडत नाही. इतके तीक्ष्ण बोलणारे तुकोबाराय. सांगायचा भाव काय, संतांचे अक्षर दर्पणस्थानी आहे आणि त्यामध्ये आपण आपली साधना, आपल्या जीवनातले उद्दिष्ट साध्य, आपल्या बुद्धीची असणारी प्रगती, समाधान हे सगळं पाहिलं की मग लक्षात येतं की आपण किती मागे आहे किंवा प्रवासात आहे का साध्याच्या दिशेने आपली वाटचाल आहे की नाही हे सगळं कळतं. ईश्वरच जर आपल्या जीवनातलं अंतिम साध्य असेल तर आपण सद्बुद्धीने संपन्न आहोत. आणि ईश्वरा वाचून एर ते दुर्मती, एर म्हणजे इतर, बाकी सगळे दुर्मती. दुर्मती म्हणजे दुष्टबुद्धी आहे. कोणती, जे बहुधा असे विकरती, बहुधा म्हणजे पुष्कळ प्रकारे, विकरती विकाराला प्राप्त होते. बघा बरं, दुष्टबुद्धी किंवा दुर्मती विकाराला प्राप्त होते, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कामना आहे, अनेक प्रकारच्या कामनेच्या पूर्तीकरता अनेक प्रकारचे उपाय करते आणि त्यामुळे तिला अनेक प्रकारची फळं मिळतात. मग अशा बुद्धीमध्ये कोण रममान होतं, ज्ञानोबा म्हणतात तेथ अविवेकीये निरंतर रमती. जे अविवेकी पुरुष आहे अशा बुद्धीमध्ये ते कायम रममान होतात. निरंतर शब्द दोनदा आला बरं. पाठीमागे आला 41व्या ओळीमध्ये, तर तिथं निरंतर हा शब्द सद्बुद्धी करता आला आणि या ठिकाणी आलेला शब्द हा निरंतर. अविवेकी पुरुष दुष्ट बुद्धीला सोडत नाही,
कायम त्याच ठिकाणी रममाण होत असतात. हा निरंतर शब्द सातत्य दाखवणारा आहे, ज्याला आपण अखंडितता असं म्हणतो. हे सातत्य फार महत्त्वाचं आहे बरं. ज्ञानामध्ये पण सातत्य असावं लागतं आणि भक्तीमध्ये सुद्धा सातत्यच असावं लागतं. ज्ञानाचं सातत्य सांगत असताना आसुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया दद्यांनावसरम किंचित कामादीना मनागपी सातत्य तिथंही असावं लागतं. आणि भक्तीच्याही बाबतीमध्ये अखंड तैल धारावत ही अंतःकरणाची वृत्ती परमात्मा स्वरूपापर्यंत गेली पाहिजे. पण जे अविवेकी पुरुष आहे ते मात्र या दुष्ट दुर्मतीमध्ये कायम रममान होतात आणि मग त्याला फळंही तशीच मिळतात. कोणती कोणती फळं? मनोन तया पार्था. मनुष्याची जशी बुद्धी असेल ना तशी त्याची वृत्ती तयार होते. जशी वृत्ती असेल वृत्ती तशी कृती तयार होते, म्हणजे कर्म तयार होतं. आणि जसं कर्म असतं तसंच त्याला फळ मिळतं. आता आपल्या जीवनामध्ये सुखदुःख मिळतात, हे सगळं आपला कर्माचा प्रताप आहे. ते कर्म तसं का घडलं? कारण तशी आपली वृत्ती आहे. आणि वृत्तीमध्ये तशा प्रकारची घटना का झाली? कारण वृत्तीला जनक असणारी बुद्धीच तशा प्रकारची आहे. म्हणून अगोदर प्रारंभ आहे बुद्धीपासून वृत्ती, वृत्तीच्या नंतर कृती आणि कृतीच्या नंतर हे सगळ्या प्रकारची फळं मिळतात. त्या दुष्ट बुद्धी पुरुषाला फळं काय मिळतात? जो अविवेकी आहे, ज्याला सार असार निवड करता येत नाही, किंवा परमात्मतत्व आणि अनात्मा काय याचाही ज्याला विचार नाही, त्याच्यामध्ये अविवेकी असणारा हा पुरुष कायम रममान होतो, अविचारी आहे तो. म्हणून या कारणामुळे दुष्ट बुद्धीमध्ये रममान झाल्यामुळे हे कारणवाचक शब्द आहे. मनोनितया त्या पुरुषाला हे पार्था काय मिळतं? 3 प्रकारची फळं मिळतात. स्वर्ग, दुसरं फळ आहे संसार आणि तिसरं फळ आहे नरकावस्था. एक पाठभेद आहे या ओळीमध्ये. मनोनितया पार्था स्वर्ग आणि संसारी आस्था असाही पाठ आहे. संसारामध्ये त्याची आस्था म्हणजे आवड राहते किंवा स्वर्गामध्ये आवड राहते असा एक पाठ आहे. आणि जिथं अपूर्व अर्थाची निष्पत्ती होईल तो पाठभेद घेतला तर आणखीन अर्थ चांगला लागतो. संसारामध्ये आसक्ती म्हटलं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संस्कारे, याला संसार असं म्हणतात. हे चक्र आहे, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, म्हणून त्याची संसारामध्ये आस्था आहे. हाही एक पाठ आहे. आणि विस्ताराचा अर्थ केला तर अशा दुर्मती पुरुषाला एक तर स्वर्ग मिळतो बरं. म्हणजे पूर्वमीमांसेच्या अनुषंगाने 100 यज्ञाचं पुण्य करणारा सुद्धा व्यक्ती जर स्वर्गाला जात असेल तर त्यालासुद्धा खऱ्या परमार्थाच्या भूमिकेमध्ये दुर्मतीच म्हणलं जातं. म्हणजे स्वर्गाला जरी जात असेल, 100 यज्ञाचं पुण्य आहे त्याच्याकडे, आणि स्वर्गाला जरी जात असेल तरी तो सुद्धा दुष्ट बुद्धीचाच पुरुष आहे. फक्त परमात्म दर्शन होत असेल तर मग मात्र तो सद्बुद्धी आहे. मग आता स्वर्गाची अपेक्षा करणारा वेदविहित कर्मच करतो आहे, सकाम भावनेनं करत असेल, पण त्यालासुद्धा खऱ्या परमार्थामध्ये मान्यता दिली जात नाही. म्हणून भगवंताने म्हटलं आहे, उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मेव मे मतम. भक्तामध्ये सुद्धा बाकी सगळे उत्कृष्टच आहे, पण आर्ताकडे आर्तता, जिज्ञासू करतात जिज्ञासू वृत्ती, अर्थार्थी अर्थकामनेनं भक्ती करतो. फक्त ज्ञानीच भक्त मला मान्य आहे, कारण त्याला कोणत्याही प्रकारची कामना नाही. जर भक्तामध्ये सुद्धा एवढा तरतम भाव असेल तर बाकीच्या लोकांमध्ये किती भूमिका मोठ्या आहे. स्वर्गाला जाणारा सुद्धा श्रेष्ठ नाही, संसारामध्ये रममान होणारा सुद्धा श्रेष्ठ नाही, आणि पाप करून नरकावस्थेला जात असेल तर तोही श्रेष्ठ नाही. हे सगळे दुर्मतीने संपन्न आहे. मग स्वर्गाला जाणंसुद्धा दुर्मती असेल तर प्रसिद्धीच्या पाठीमागं लागणं आणि त्यासाठी परमार्थाचं साधन करणं हे सुद्धा दुर्मतीचं लक्षण नाही का? म्हणजे परमार्थामध्ये जरी आला एखादा व्यक्ती आणि परमात्म प्राप्ती हे जर त्याचं ध्येय नसेल आणि इतर चंचल असणाऱ्या एक क्षणभंगूर सांसारिक भोगामध्ये आसक्त होऊन आपल्या जीवनाचा प्रवास करत असेल आणि त्यालाच भ्रमाने जर तो परमार्थ म्हणत असेल तर त्याला दुष्टबुद्धी म्हणायला हरकत काय आहे? ते तर निरंतर रमती अविवेकी
ज्ञानोबा सूत्ररूपाने बोलतात बरं. त्याला स्वर्ग मिळेल हरकत नाही, पुण्याचं फळ आहे. नरकावस्थेला जावं लागेल कारण पापाचं फळ आहे. आणि जिथं पुण्य पापाची खिचडी मिळते त्याला संसार पदाने मृत्यूलोक घ्या. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे त्याला 3 फळं ठरलेली आहे. आणि हे संसाराचं चक्र आहे बरं. तो पुन्हा पुन्हा जन्माला येऊ शकतो, पुन्हा पुन्हा मरू शकतो. हे सगळे दुर्मतीचं लक्षण आहे. म्हणजे मग त्याला कधीतरी आत्मसुख मिळेल का? ज्ञानोबांनी शब्द वापरला आहे, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. दृष्ट म्हणजे दिसणं आणि सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे. आत्मसुख, परमात्मसुख, मोक्षसुख किंवा ब्रह्मसुख हे सर्व प्रकारे त्याला कधीही पाहायलाच भेटत नाही, तर अनुभवाला कधी भेटणार आहे? ज्याने आत्मसुखासाठी सगळ्या भोगावर पाणी सोडलं आहे तोच खऱ्या अर्थ. म्हणून एका जीवनामध्ये एकच चांगलं मिळवता येतं. जर प्रामाणिक प्रयत्न असेल तर याच जीवनामध्ये परमात्मा सुख मिळेल. आणि प्रयत्नामध्ये काही उणीव राहिली तर आगामी जन्मामध्ये ती उणीव त्याची पूर्ण होईल. पण परमार्थ मार्गातला व्यक्ती कधी वाया जात नाही. पार्थ नैव हे नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. कल्याण मार्गावर अग्रेसर होणारा पुरुष कधीही नष्ट होत नाही. बाबांना खुर्ची द्या. नाही, खुर्ची घ्या बाबा. रामकृष्ण. या 2 प्रकारच्या बुद्धीचा आपण विचार करत आहोत. व्यवसायात्मिका बुद्धी आणि दुसरी आहे अव्यवसायात्मिका बुद्धी. म्हणून ज्या बुद्धीचं साध्य एकच ठरलेलं आहे त्या बुद्धीला एकच साध्य चांगल्या प्रकारे संपादन करता येतं. ज्याच्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे साध्य असतील, हे विचारसागरामध्ये उदाहरण दिलं आहे की आपण म्हणतो की हा पुरुष शतावधानी आहे, म्हणजे एका काळामध्ये 100 विषयाकडे याचं लक्ष जातं. तर त्यांनी सांगितलं नाही, एका काळामध्ये नाही जाऊ शकत, मध्यंतरी काहीतरी सूक्ष्म व्यवधान मानावं लागतं. कल्पना करा, गुलाबांच्या फुलाच्या 100 पाकळ्या आपण ठेवल्या आणि सुईने आपण त्याला छिद्र पाडलं तर दिसताना काय दिसतं? एकदम सगळ्या गुलाबाच्या पाकळ्यांना छिद्र पडला असं म्हणतो की नाही आपण, एकदम. पण एका काळात नाही होत. पहिल्या पाकळीतून सुईचं टोक दुसऱ्या पाकळीमध्ये जाण्यासाठी थोडासा का होईना काळ मानावा लागेल की नाही, त्याला सूक्ष्म व्यवधान असं म्हणतात. म्हणून एक असणारी जशी सुई एकाच काळामध्ये सगळ्यांचं छेदन नाही करत, तशी एकच असणारी बुद्धी एकाच काळामध्ये सगळ्या विषयांना जाणू शकत नाही. एका जीवनामध्ये एकच चांगलं कमवता येतं. म्हणून साध्य एकच असावं. आपला विषय चालू होता असा, जर प्रामाणिक प्रयत्न चांगले असतील तर याच जीवनामध्ये भगवत प्राप्ती होऊ शकते. कदाचित देह पाताच्या अगोदरही होईल. आणि जर आयुष्य शिल्लक राहिलं तर त्याला जीवनमुक्ती प्राप्त होईल. नाही झालं तर एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा श्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. अंतिम काळामध्ये बोध होईल. नाही झाला तर आगामी जन्मामध्ये होईल. कदाचित एखादा पुण्यवान महात्मा असेल तर वामदेवाप्रमाणे मातेच्या गर्भामध्ये असतानाच त्याला ब्रह्मज्ञान होईल, किंवा जडभरतांप्रमाणे 3ऱ्या जन्मामध्ये ज्ञान प्राप्त होईल. पण परमार्थ वाया जात नाही. म्हणून साध्य एकच असावं, जी आहे परमात्माची अवधी. आणि याच्या वाचून स्वर्ग, संसार ही सगळी भोग ऐकल्यानंतर परमात्म्याला सोडून इतर विषयामध्ये संपन्न होत असेल तर त्याला मात्र आत्मसुख कधीच मिळणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, सर्वथा सर्व प्रकारे आपल्याच ठिकाणी असणारं जे सुख ज्याला आत्मसुख असं म्हणतात, हा आपला अनुभवही आहे. सामान्यपणे आपल्याला पंचविषयामध्ये सुख मिळतं असा आपला भ्रमातला अनुवाद आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयापासून आपल्याला सुख मिळतं असा आपण कायम अनुभव कथन करतो. पण मुळामध्ये विषयातून सुखच मिळत नाही. खरं विषयामध्ये आनंदही नाही, विषयापासून सुखही मिळत नाही. उलट विषय नसताना सुख मिळतं. हा आपला दररोजचा अनुभव आहे. कसा अनुभव आहे? आपल्याला गाढ झोप लागते आणि गाढ झोपेमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध पंचविषयापैकी एकाही विषयाची उपलब्धी नसते. पण गाढ झोपेतून व्यक्ती जागा झाला तर तो आपला अनुभव काय कथन करतो? मी सुखाने झोपलो होतो
आणि मी काही जाणत नव्हतो. आता हे सुख त्याला मिळालं की नाही? सुखाने झोपलो होतो असं तो म्हणतो की नाही? जे सुखाने झोपलो होतो असं म्हणणारा व्यक्ती विषय नसतानाही जर सुख प्राप्त करत असेल तर याचा अर्थ काय होतो? एक अवस्था अशी आहे की जिथं केवळ सुख आहे पण विषय कोणताही नाही. म्हणजे विषय असताना सुख मिळतं हा भ्रमातला अनुवाद आहे आणि विषय नसतानाही सुख मिळू शकतं हा परमार्थातला अनुभव आहे. त्याला आत्मसुख असं म्हणतात. जेव्हा मनुष्य सुखासाठी बहिर्मुख होऊन धावतो तेव्हा तो प्रपंचाच्या पाठीमागे लागतो आणि जेव्हा विषयाचा त्याग करून आपल्या अंतरातलं सुख अनुभवतो त्याला आत्मसुख असं म्हणतात. यासाठी मनुष्याला अंतर्मुख वृत्ती करावी लागते. ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये ते विहिरीतून जर पाणी काढायचं असेल तर मोठ लावली जायची आणि मग मोठीतून पाणी काढणारी जी बैलं असायची की नाही ते विहिरीतून पाणी काढलं की ते थारोळ्यामध्ये पडायचं. ते पाणी मग पुन्हा पाटाने चाललं की एखाद्या पिकाच्या वाफ्यापर्यंत जायचं. आता त्या बैलांना तहान लागली तर त्यांना काय करावं लागेल? त्यांची जी काही समोर असणारी तोंड आहे ते मागे फिरवावी लागेल, कारण त्यांना वाहत जाणारं पाणी नाही मिळत. साठलेलं थारोळ्यातलं पाणी त्यांना मिळू शकतं पण त्यासाठी बैल बहिर्मुख नाही चालत, ती त्यांची तोंड मागे फिरवावी लागतात. तसंच आहे इंद्रियांच्या वृत्ती आणि त्याद्वारे अंतःकरण बाहेर जात असेल. परांची खाणी व्यतृणात स्वयंभूत तस्मात परांग पश्यतीनांतरात्मन, ती अंतर्मुख करावी लागते आणि ज्याची वृत्ती अंतर्मुख होईल त्यालाच हे आत्मसुख प्राप्त होऊ शकतं, बाकी कोणाला होणार नाही. जेवढा मोठा त्याग तेवढं मोठं फलही प्राप्त होतं. ज्याला स्वर्ग आणि संसारामध्ये रममान व्हावंसं वाटत असेल त्याला हे आत्मसुख कधीच मिळत नाही. उलट आत्मबोधाची आवड असेल तर स्वर्ग संसाराची त्यावरून कुरवंडी करावी लागते. त्याच पुरुषाला यातली गोडी कळते, बाकी कोणाला ही गोडी कळू शकणारच नाही. म्हणून त्यागे नैके अमृतत्व मानुषोहून, त्यागानेच फक्त अमृतत्वाची प्राप्ती होते, बाकी कोणालाही होणारच नाही. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. स्वर्गातलं भोग दिव्य भोग आहे, संसारातले भोग हे प्राकृत भोग आहे आणि नरकातले भोग अत्यंत निकृष्ट आहे. तुम्ही असं म्हणाल नरकामध्ये कुठं सुख आहे? नरकामध्ये पण सुख आहेच ना, फक्त ते आपल्याला वाटत नाही. ज्याला नारकीय जन्म प्राप्त झाला त्याला त्या ठिकाणचं सुख वाटतंच. बघा असं म्हणतात की व्यास महर्षी एकदा रस्त्याने चालले. रस्त्याने जाताना त्यांनी पाहिलं की एक कीटक अत्यंत वेगाने धावत होता. व्यासांनी तपाचा वापर केला आणि त्याला विचारलं तू एवढ्या वेगाने का धावतो आहे? तो म्हणला व्यास महर्षी रस्त्याने एक रथ येतो आहे आणि ते रथाचा आवाज आल्यामुळे मी जर वेगात धावलो नाही तर कदाचित रथाचं चाक माझ्या अंगावरून जाईल आणि त्यामुळे मला मृत्यू प्राप्त होईल, म्हणून मी वेगाने जिवंत राहण्यासाठी वेगाने धावतो आहे. व्यासांनी विचारलं मग मेला तर काय हरकत आहे? नाहीतरी हा जन्म कीटकाचाच आहे ना, मग यामध्ये मृत्यू मिळाला तर काय हरकत आहे? तो म्हणाला तसं नाही, जसं तुम्हाला तुमचा देह प्रिय आहे तसा मला सुद्धा माझा हा कीटकाचा देह प्रियच आहे, पण मिळतं काय? वा वा. ज्ञानोबा म्हणतात जैसा का उर्वशी इंद्र सुखी तैसाची कृमी ही नरकी लोळतच लागे. ज्याप्रमाणे एखादा कीटक घाण पाण्यामध्ये त्या काही आळ्या असतात ना, कीटकच आहे की नाही, पण त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सुख मिळतं. का? कारण त्यांची ते नरकावस्था जरी असेल आपल्याला चिळस येते, पण त्यांना त्यामध्ये सुद्धा पुयपंखीचे किडे काय चिळशी घेते, त्यांना ते बरं वाटतं. बघा त्यातून बाहेर काढलं की हा असे बरेच आहे सगळे प्राणी आणि त्यामध्ये नरकावस्था. म्हणजे कनिष्ठ भोग जरी असेल तर त्यांना ते सुख मिळतं. बाकीच्या लोकांना ब्रह्मांडातलं व्यवहारातलं सुख मिळतं आणि पुण्याचा जर भाग असेल तर स्वर्ग सुख मिळतं. पण जरी हे सुख मिळाले तरी सगळे नाशवंतच आहे ना. पुण्याचा जोर असेल तर स्वर्ग, पुण्य संपलं की आता इथं व्यवहारामध्ये एखाद्या मंत्र्याचा कालावधी संपला तर त्याला ते सरकारी बंगले सोडावे लागतात. काही काही नाही सोडत बघा, नाही नाही फार चिकटून राहतात, सोडतच नाही ते बंगले. मग त्यांना काय करावे लागतात? कोर्टाची नोटीस. म्हणे मग आपण स्वर्गातही तसं करू, स्वर्ग नाही सोडणार आपण, मंत्र्याप्रमाणे ढकलून देतील, हां ते हाकलून देतात, ते ठेवत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे
सवेचिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि या सगळ्या भोगामध्ये रममान होणारे हे सगळे काय आहे? निरंतर रमणारे अविवेकीच आहे. आणि अविवेकी पुरुषाला स्वर्ग, संसार, नरकावस्था प्राप्त होते. आत्मसुख सर्वथा कधीही कशाही प्रकारे दृष्ट नाही. आत्मसुखाकरता श्रवण करावं लागतं. आणि श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः, श्रवणसुद्धा काही पुरुषांना मिळत नाही. मग आता हे परमात्म्याला सोडून इतर भोगामध्ये रममान का होतात? त्याचं कारण भोगाची असणारी पुष्पिता वाणी, जी वेदामध्ये अर्थवादाची वाणी आहे, ते ऐकल्यामुळे यांचं मन तिकडे आकृष्ट होतं आणि त्यामुळे त्यामध्ये ते रममान होतात. आत्मसुखामध्ये येतच नाही. या पुढे येणाऱ्या 3 श्लोकांचा एकत्र विचार आहे बरं. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः, वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानस्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां, क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. त्यांना व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धी अर्जुना ते पुण्यवशे. पूर्वपुण्याईनं सद्गुरूंची ईश्वराची कृपा झाली की त्याला व्यवसायात्मिका बुद्धी प्राप्त होते, की ज्यामुळे तो परमात्मदर्शन करतो. पण या बाकीच्या पुरुषांना व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते. समाधो म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये या बुद्धीची प्राप्ती होत नाही. का? त्याचं कारण वेदामध्ये येणारी जी अर्थवादाची वचनं आणि दिव्य भोगाचं वर्णन ऐकलं की त्यांना असं वाटतं जाऊ द्या, परमात्मा पुढच्या जन्मात प्राप्त करू, पहिल्यांदा हे भोगच भोगून घेऊ असं वाटतं की नाही. पंचदशीमध्ये असं आलं आहे, बहुतेक 4थ्याच प्रकरणामध्ये हा विचार आला आहे. शास्त्रकाराने असं म्हटलं आहे की अरे, तुला जर तत्त्वज्ञान प्राप्त झालं तरीसुद्धा तू अंतरंगामध्ये असणाऱ्या काम क्रोधादी विकारांचा त्यागच केला पाहिजे. म्हणे का बरं? कारण तुला जीवनमुक्तीचं सुख मिळेल. तर तो काय म्हणतोय, जाऊ द्या म्हणे, मला विदेयमुक्ती तर नक्की मिळणार ना. म्हणे हो, विदेयमुक्तीमध्ये काही अडचण नाही. आणि मग जीवनमुक्ती नाही मिळाली तर नाही मिळाली, त्यापेक्षा ज्ञान जरी झालं तरी मी विषयांचा भोग स्वैर पद्धतीनं घेणार. म्हणजे स्वैर विषयासाठी जो जीवनमुक्ती टाकू शकतो, मग शास्त्रकार म्हणतात मग एक काम कर ना, दिव्य भोग स्वर्गाचे मिळणार आहे त्याच्यासाठी तो विदेयमुक्तीचाही त्याग कर. म्हणजे जो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी विषयाचा त्याग करू शकत नाही, तोच पुरुष कालांतराने दिव्य असणाऱ्या स्वर्गाच्याही भोगाचा त्याग नाही करणार. तो म्हणता विदेयमुक्ती बघू द्या, मिळालं ते मिळाली पुढं, त्याच्यातून काही आपल्याला अडचण नाही. निश्चय फार महत्त्वाचा लागतो आणि त्यागही लागतो. इथे वेदाच्या वाणीमध्ये रममान झालेलं आहे. याम इमाम, याम इमाम म्हणजे ही पुढं कथन केली जाणारी काय आहे. आता या श्लोकाचा सरळ अर्थ सांगतो, कारण 3 श्लोक आहे, सगळ्यांचा काही अन्वय व्यवस्थित लागला तर लागूही शकेल. पण आता जे आपल्या श्लोक समोर आहे तसाच अर्थ सांगून जातो. यामिमाम पुष्पिताम वाचम, पुष्पिता म्हणजे रोचक, मनोहर, सुंदर दिसणारी वेदाची वाणी आहे. आणि त्या वाणीला प्रवदंती, प्रकर्षण त्या वाणीला बोलतात. कोण बोलतात? अविपश्चितः, अविवेकी माणसं आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना, साधना, फलप्राप्तीचे उपाय आणि कामना यांचं प्रतिपादन करत असताना ते म्हणतात आम्ही नाही बोलत, ही जी वाणी आहे ना ही वेदातून आलेली आहे. वेदाचं प्रामाण्य देतात आणि वेदवाणी बोलतात. पण ते कसे आहे? वेदवादरताः, वेदवाद म्हणजे वेदामध्ये प्रतिपादन केलेला अर्थवाद आणि त्यामध्ये अत्यंत रममान झालेले. न अन्यत अस्ति इति वादिनः प्रवदन्ति, वेदाचीच वाणी त्यामध्ये रममान होणारे हे भोगासक्त पुरुष काय करतात? स्वर्गसुखाच्या पलीकडे अन्य काही भोग आहे असं मानतच नाही. न अन्यत, स्वर्गाच्या पलीकडे अन्य दिव्य भोग कोणताच नाही. स्वर्गसुख हे सर्वात शेवटचं आहे. हे कोण बोलतं? पूर्वमीमांसक. हे मोक्षसुख वगैरे काही मानत नाही. ते म्हणतात स्वर्ग सगळ्यात शेवटची मर्यादा आहे
आणि याच्या पलीकडे दुसरं कोणतंही सुख मानतच नाही. म्हणजे विनाशी सुखाला आणि दिव्य भोगाला ते परम साध्य मानतात, पण अविनाशी आहे आणि सर्वात श्रेष्ठ सुख आहे त्या सुखाला ते मानत नाही. का बरं? कामात मान हा, ज्यांचा काम स्वभाव तयार झाला आहे, काम नावाच्या विकारामध्ये ज्यांचं अंतःकरण आसक्त, म्हणून त्याला कामात मान असं म्हणतात. स्वर्ग परा, सर्वात पर म्हणजे श्रेष्ठ स्वर्ग सुख आहे. आणि मग कोणत्या क्रिया करतात? जन्म कर्म फल प्रदान, कर्मापासून मिळणारं फल त्याला कर्मफल असं म्हणतात. आणि त्या कर्माचं जन्म नावाचंच फळ आहे. असं जन्म कर्म फल देणाऱ्या क्रियाविशेष बहुलाम, ज्यामध्ये क्रिये प्राधान्य आहे आणि बहुत विशेष क्रियेचं प्रतिपादन केलं आहे की ज्या आपल्याला त्यागाकडे नाही घेऊन जात. भोग ऐश्वर्यांच्या प्रती, भोगैश्वर्य गतीं प्रती अशा बहुल असणाऱ्या क्रियाविशेष बहुलाम त्यांनाच ते बोलतात किंवा त्यांचंच काय करतात? अनुवाद करतात. का करतात बरं? ज्ञानोबा म्हणतात भोगैश्वर्य प्रसक्तानां तया प्रहृतचेतसां, भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये प्रसक्त झाल्यामुळे, आसक्त झाल्यामुळे त्यांचं अंतकरण अपहृतम, चेतसां म्हणजे अंतकरण आकर्षिला गेलेलं आहे. आणि भोगाकडे त्यांचं अंतकरण गेल्यामुळे ज्या पुरुषाचं अंतकरण भोगाकडे जातं त्याला स्थिर बुद्धी कधीच प्राप्त होत नाही. म्हणून समाधौ शब्दाचा सप्तमी अधिकरण आहे. समाधौ शब्दाचा एक अर्थ होतो अंतःकरण आणि एक अर्थ होतोय आत्मस्वरूपामध्ये वृत्ती लयाला जाणं. तर त्यांना समाधी प्राप्तच होत नाही किंवा त्यांच्या अंतःकरणामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी कधीच निर्माण होत नाही. या सगळ्या 3 श्लोकाचा अर्थ काय होतो? वेदामध्ये एखाद्या पुरुषाला निषिद्ध भोगातून बाजूला काढायचं असेल तर त्याकरता सकाम कर्माचं आणि दिव्य भोगाचं प्रतिपादन केलेलं आहे. व्यवहारातलं उदाहरण असं आहे, एखाद्या लहान मुलाला जर आजार जडला तर त्याला औषध द्यावं लागतं, पण बहुधा औषध कडू असतं. मग त्या कडू औषधाला घेण्यासाठी आई त्याला काय म्हणते, बाळा मी तुला खडीसाखरेचा किंवा गुळाचा खडा देते. खडीसाखर गोड आहे आणि त्या गोड असणाऱ्या खडीसाखरेचं आमिष दाखवलं तर याने कसं का होईना कडू औषधी सेवन करावं, म्हणजे याचा रोग निवृत्त होईल असं आईला वाटत असतं. पण काही काही मुलं असं असतात ते औषध नाही घेत, खडीसाखरच खात बसतात. हे जसं व्यवहारात घडावं तसं निषिद्ध कर्मातून बाजूला काढावं आणि त्याला निषिद्ध पापात्मक कर्मातून बाजूला काढण्यासाठी मग वेदाने त्याला सकाम कर्म सांगितलं. अरे निषिद्ध कर्म करून नरकाला का जातो? त्यापेक्षा सकाम कर्म कर, यज्ञाधिक कर्म करून स्वर्गामध्ये जा आणि तिथे दिव्य भोगाचं आस्वादन घे. का बरं? निषिद्ध कर्मातून काढायचं, सकाम कर्मात लावायचं, सकाम कर्मातून पुन्हा काढायचं, निष्काम कर्माचं प्रतिपादन करायचं. असं क्रमाक्रमाने श्रुतिमाता किंवा वेद अर्थवादाच्या भूमिकेतून एका विषयाचं श्रेष्ठत्व सांगणं याला अर्थवाद असं म्हणतात. आणि त्या अर्थवादाच्या भूमिकेतून स्वर्गाचं महत्त्व सांगून त्याला नरकातून बाजूला काढतात. पुन्हा स्वर्गाचं क्षणभंगुरत्व, क्षयातिशय नावाचा दोष सांगायचा आणि स्वर्गाच्याही लालसेतून बाहेर काढायचं, वैराग्य प्रतिपादन करून मोक्षाकडे घेऊन जायचं. हे वेदाची सरणी आहे. पण काय करावं? वेदवादरताहा, वेदाच्या अर्थवादामध्येच रममान झालेले, कामात्मान असणारे, विशेष प्रकारच्या क्रिया करणारे, भोग आणि ऐश्वर्यांच्या प्रतिपादन केलेले जे वेदवाक्य आहे त्यामध्येच रममान होतात आणि त्यामुळे त्यांना व्यवसायात्मिका बुद्धी, जे परमात्म स्वरूपाला जाणणारी बुद्धी आहे ती कधीच प्राप्त त्यांना होत नाही. असा या 3 श्लोकाचा यथामती थोडासा भाव सांगितला आहे. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परिकर्मफळी आसक्ती धरुनिया, मनती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे, मनोहर येत हे वाचुने काही, अनेक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलते पाही दुर्बुद्धी ते. त्यांचं प्रमाण हे सगळे पूर्वमीमांसक आहे. बरं, वेदावर त्यांची श्रद्धा आहे,
पण वेदाच्या अर्थवाणीमध्ये रममाण होतात, वेदाचं तात्पर्य त्यांच्या लक्षात येत नाही. मनुष्याला शब्द कळावा, शब्दाचा शब्दार्थही कळावा, भावार्थ, तात्पर्य, गूढ अर्थ हे सगळे कळाल्याशिवाय त्याला तात्पर्य लक्षात येतच नाही. म्हणजे वेदाच्या अर्थवादामध्ये रममाण होतात ना, ते म्हणतात हो आम्ही भोगाकरता प्रयत्न करतो, हे काय आम्ही नाही करत, याला वेदाचं प्रमाण आहे. वेदाधारी बोलती स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा करायची असेल तर मग त्यांनी ज्योतिष्ठोम इतर असणारे यज्ञाधिक कर्म करावे. म्हणजे वेद प्रामाण्य ते स्वीकारतात, पण वेदाचं जे काही प्रामाण्य खऱ्या अर्थाने आहे ना, तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यत्याय नाय. एका परमात्म्याला जाणल्यानंतरच जीव मृत्यूचं उल्लंघन करू शकतो, याचा ते विचार नाही करत. न कर्मणा न प्रजया हेही वेदाचं वाक्य ते पाहत नाही. फक्त वेदाच्या अर्थवादाच्या वाक्यामध्ये रममाण होतात आणि आपल्या कृतीसाठी प्रमाण देतात. वेदाधारी, वेद आधारे दीर्घादेश झाला, वेदाधारे बोलती आणि केवळ कर्म प्रतिष्ठिती, उपासना नाही मान्य करत. ज्ञानोबांनी काय सांगितलं आहे? कर्म प्रतिष्ठिती, कारण त्यांना कर्मजन्य फलाची अपेक्षा आहे. केवळ कर्म प्रतिष्ठिती म्हणजे कर्माची स्थापना करतात, ज्ञानाची स्थापना नाही करत, किंवा अष्टांग योगाचाही मार्ग स्वीकारत नाही. केवळ कर्म प्रतिष्ठिती, केवळ, कारण त्यांना माहिती आपण जर कर्म केलं तर आपल्याला दिव्य असणारा स्वर्ग मिळणार आहे. आणि मग ज्या कर्माने ज्ञानोबा तर म्हणतात अगा स्वर्गीची उर्वशी ऐकोणी जेवी मानुषी वराता लावी जाते आकाशी यागाचिया. स्वर्गातल्या दिव्य अप्सरांचं वर्णन ऐकलं की इथून शिडी लावतात ते स्वर्गाला जाण्यासाठी. आणि मग स्वर्गाला जायचं म्हटलं तर इथली शिडी म्हणजे आपले बांबू तोडायचे दोरखंडाला असं नाही आहे. तिथं शिडी 100 पायऱ्यांची असते. कोणती? वराता लावी जाते आकाशी यागाचिया. एक यज्ञ पूर्ण झाला की एक पायरी, अशा 100 यज्ञांची पायरी तयार करतात. हे कशा करता? फक्त भोग मिळावे यासाठी, आणि त्यासाठी वेदाचं प्रामाण्य. पण वेदाचा अर्थवाद त्यांच्या लक्षात येत नाही. कर्मफळी आसक्ती धरून या, कर्माचं जे फल आपल्याला मिळणार आहे त्या फळामध्ये आसक्ती धरतात, लोभ प्रीती धारण करून मग केवळ कर्माची प्रतिष्ठापना करतात. जर यदा कदाचित त्यांना या अमुक कर्मापासून स्वर्ग मिळेल का न मिळेल अशी जर आकांक्षा, एक प्रकारचा संशय जरी राहिला असता ना, त्यांनी कर्मच नसतं केलं. पण त्यांना निश्चित माहिती आहे की वेदाचं वचन व्यर्थ नाही आहे. जरी ते अर्थवादातलं असलं तरी या पद्धतीनं कर्म केलं की स्वर्ग नक्कीच ठरलेला आहे. म्हणून कर्मफळी आसक्ती धरून या केवळ कर्माची प्रतिष्ठापना करतात. आणि त्यांच्या मनातले संकल्प काय असतात बघा, ते असं नाही म्हणत की संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यायचं उबगतो आपण, पै भव स्वर्गा उबगले मुमुक्ष योग ज्ञाना वळगले, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. असं नाही, त्यांचं एक वचन ठरलं आहे. जसे संत म्हणतात ना भय नाही जन्म घेता, यांचंही वचन तेच आहे, पण उद्दिष्ट वेगळं आहे. हां, म्हणती संसार ही जन्मी जे, या संसारामध्ये जन्म घ्यावा. इथे संसार शब्दाचा अर्थ होतो मृत्यूलोक, कारण कर्माचा अधिकार कोणाला आहे? मृत्यूलोकाला. बाकी सगळे भुवन हे सगळ्या भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक मात्र कर्मभूमी. आणि इथे कर्म करता येतं. स्वर्गामध्ये कर्म नवीन करता येत नाही. स्वर्गामध्ये फक्त केलेलं जे कर्म आहे ते उडवता येतं. जसं काही माणसं नाही का पैसे घेतात आणि उडून टाकतात, तसं ज्याच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य आहे ते पुण्य स्वर्गामध्ये गेल्यानंतर फक्त खर्च करता येतं, नवीन पुण्य तिथं करता येत नाही. आणि करता आलं असतं तर मग त्याने तिथंच कीर्तनाचा सप्ताह ठेवला असताना. ते देवाला म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो गीती. स्वर्गात नूतन कर्म करता येत नाही, ते मृत्यूलोकातच करता येतं. आणि ते म्हणतात संसारामध्ये जन्माला यावं, किंवा संसार शब्दाचे करतो देह. देह असाही विष्टीने अर्थ होतो आणि समष्टी अर्थाने जग असा अर्थ होतो. संसारी जन्मीचे, संसारात आल्यानंतर मग यज्ञाधिक कर्म केचे, ज्याच्यामध्ये यज्ञ प्रारंभाला आहे असे यज्ञाधिक कर्म करायचे आणि त्याच्या जोरावर भगवंताला
तुमची मला प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा नाही करायची. 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की इप्सिताती स्वर्ग सुखाते शतक्रतू यजिले माते. 100 यज्ञ करतात आणि मी प्रसन्न झालो की मला नाही मागत, माझ्या समोर उभं राहून देवा आम्हाला स्वर्ग दे अशी अपेक्षा करतात. म्हणजे कल्पतरू खालीच बसायचं पण आज चांगली भिक्षा मिळावी अशी अपेक्षा करायची. हे जसं आहे तसा हा प्रकार आहे. मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर, जे आपल्या मनाला आकृष्ट करतं त्याला मनोहर असं म्हणतात. आणि मनाला आकृष्ट करणारे सुंदर भोग भोगावे स्वर्गामध्ये जाऊन, त्याची पण तयारी फार मोठी आहे बरं. कारण स्वर्गात जायचं म्हटलं की त्याला इहलोकातले भोग सोडावे लागतात. जे 4 प्रकार आले ना, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, तर यापैकी हा विषयी पुरुष आहे. आणि विषयी पुरुष शास्त्रसंमतच भोग भोगतो आहे पण तरी विषयीच आहे ना. पामरापेक्षा थोडासा बरा आहे पण विषयीच आहे, कारण तो स्वर्गातल्या दिव्य भोगाच्या मध्ये आसक्त आहे. आणि खरा साधक इथल्याही भोगात आसक्त नाही, दिव्य भोगातही आसक्त नाही. भव स्वर्गा उभगले अशी त्याच्या कथा शब्द ज्ञानोबा वापरतात. स्वर्ग सुख भोगीचे मनोहर का बरं, येत हे वाचून काही अनेक सर्वथा सुखचे नाही. येथ म्हणजे या संसारामध्ये, हा शब्द त्यातलाच वाचक आहे. या संसारामध्ये हे वाचून म्हणजे मनोहर असणाऱ्या स्वर्ग सुखा व्यतिरिक्त अनेक काही सर्वथा सुखची नाही. वेदांतामध्ये प्रतिपादन केलेलं ब्रह्मसुख किंवा मोक्षसुख किंवा भक्तिशास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं भक्तिप्रेमसुख हे बाकी ते मानतच नाही. अनेक सर्वथा इतर ठिकाणी सर्व प्रकारे सुखची नाही, दुसरं सुखच नाही. स्वर्ग हे सर्वोत्कृष्ट सुख आहे असं ते मानतात. आणि असं जे बोलणारे ज्ञानोबा म्हणतात, ऐसे अर्जुना बोलते पाही दुर्बुद्धी ते, दुष्टबुद्धीने संपन्न असणारे असे अर्जुना ते बोलतात बरं. कदाचित तेही बोलतात आणि त्यांचं ऐकून बाकीचे माणसं बळी पडतात, पण तो मात्र त्यांचं काही ऐकू नको. वेदाचं तात्पर्य लक्षात न आल्यामुळे वेदाच्या अर्थवादामध्ये रममान होणारे सुद्धा दुर्बुद्धी सांगितले आहे. ज्याचा परमात्माने एक ध्येय आहे ते सद्बुद्धी, आणि परमात्म्याच्या व्यतिरिक्त स्वर्गाला, संसाराला, नारकीय गतीला जाणारे आणि तिथल्या भोगामध्ये आसक्त होणारे हे सर्वच्या सर्व दुर्बुद्धी आहे. आणखीन 2 श्लोकाचा विचार ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.